तर आज आहे डे 9 ऑफ औषधी कल्प सिरीज. तर आज आपण पाहूयात वसंत कुसुमाकर रस या औषधी कल्पाच्या घटक द्रव्यांची ट्रिक. तर याचा हे रेफरन्स आहे रसेंद्र सार संग्रह. तर याच्या घटक द्रव्यांची ट्रिक अशी बनते की अभि पियम नावलो सोना चांदी की. तर यामध्ये अभिपासून काय येणार तर अभ्रक भस्म, पियममध्ये काय येणार प्रवाळ भस्म, एमपासून येणार मुक्ता भस्म, नाव लो म्हणजे नागभस्म, व भस्म वंगभस्म आणि लोहभस्म. आता सोना आणि चांदी, सोना आणि चांदी दिलं तर तुम्हाला माहीतच आहे स्वर्णभस्म आणि रजत भस्म येणार. तर ट्रिक अशी होती अभि पियम नावलो सोना चांदी की म्हणजेच काय अभ्रक भस्म, प्रवाळ भस्म, मुक्ता भस्म, नागभस्म, वंगभस्म, लोहभस्म, स्वर्णभस्म आणि रजत भस्म सगळेच भस्म वापरायचे त्याच्यामध्ये. तर आता पहिले जे 3 कंटेंट आहे त्याचा भाग किती येणार 4 भाग येणार प्रमाण. नंतरचे 3 जे आहेत त्यांचा 3 भाग प्रमाण येणार आणि लास्टचे जे 2 आहेत त्याचं 2 भाग प्रमाण येणार. म्हणजे अभ्रक, प्रवाळ आणि मुक्ता भस्माला 4 भाग, नाग आणि वंगभस्माला 3 भाग आणि लोहभस्माला पण 3 भाग, स्वर्ण आणि रजत भस्माला 2 भाग. आता भावनाद्रव्य किती द्यायचे त्याच्यामध्ये तर हे 5 आणि हे 4 9 भावनाद्रव्य द्यायचे. तर भावनाद्रव्यांची ट्रिक कशी म्हणते की शिला व उमा मूग ऊस खाऊन गोठ्याकडे गेली. म्हणजे काय शिला नावाची मुलगी आणि उमा तिची ह्या दोघीजणी मैत्रिणी काय खाल्ली त्यांनी मूग खाल्ला, त्यानंतर ऊस खाल्ला आणि कुठे गेल्या गोठ्याकडे गेल्या. तर श पासून काय येणार शतपत्र, ला पासून येणार लाक्षा, उमामधलं उ पासून येणार उदिच्य, म पासून येणार मालती, व पासून काय येणार तर वासा आणि हे काय आहे तर मूग, मुगाचं काय येणार तर मृगमध म्हणजेच काय तर कस्तुरी, ऊसामध्ये ऊस म्हणजेच काय तर इक्षू असतो. आता गोठ्यावरून काय लक्षात येऊ शकतो की गाईकडे गेल्यात कशासाठी दुधासाठी गेलेले आहेत. आता कडेला येणार कदली म्हणजेच काय तर शिला व उमा मूग व ऊस खाऊन गोठ्याकडे गेल्या म्हणजे शतपत्री, लाक्षा, उदिच्य, मालती, वासा, मृगमध, इक्षू, गोदुग्ध आणि कदली. आणि प्रक्षेप द्रव्य काय आहे तर कस्तुरी. तर अशी ही वसंत कुसुमाकर रसाची ट्रिक बनते. आय होप ही ट्रिक तुम्हाला समजली असेल. नसली समजली तर परत एकदा लेक्चर बघा.